नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मानिनी आणि काव्या व्हिडिओ बघत असतात, पण त्याच वेळी तो मोबाईल घेऊन पिहू तिथून निघून जाते. मानिनी म्हणते, अगं ही तर गेली की, मग मी कुठं बघणार आहे तो व्हिडिओ, मी काय करू, असं मानिनी विचारू लागते. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकू, माझा मोबाईल आहे ना, बरं आपण त्याच्यावर बघूया. कारण तिला जीवाचा व्हिडिओ बघायचा असतो. जीवाने व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि तो व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे जीवाने आता व्लॉगिंग सुरू केलेलं आहे, तर नंदिनीसाठी हे सगळं त्याने चालू केलेलं असतं. त्याच्यामध्ये जीवा बोलत असतो, कारण आता 21 दिवस मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहणार आहे. इकडे पिहूने मात्र मस्त आयडिया केलेली आहे. पिहू तो मोबाईल घेऊन इकडे पार्थकडे आलेली आहे आणि पार्थला तो व्हिडिओ दाखवत आहे. पार्थ सुद्धा तो व्हिडिओ पाहत आहे. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थ मनापासून या गोष्टी पाहतोय आणि त्याला पिहू दाखवत असते. जीवा इकडे म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, एक गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही गोष्टीची सवय लागायला 21 दिवस लागतात. आणि मग आता माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना 16 डिसेंबरचा व्हिडिओ ते रील तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळं आता मला वाटत नाहीये की मी त्याबद्दल काही लपवून ठेवायची गरज आहे. माझं कसं झालं माहितीये का, माझं लग्नापूर्वी प्रेम प्रकरण होतं आणि ते लग्नानंतर म्हणजे 16 डिसेंबरला बाहेर आलं. पण लग्नानंतर मी वेगळ्याच प्रेमात पडलेलो होतो. ती लव्ह स्टोरीची जी सुरुवात होती ती वेगळीच झालेली होती. तेव्हा मात्र कोणी त्या गोष्टींचा विचार नाही केला. फक्त सगळेजण एकाच गोष्टीचा विचार करत होते की काय. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे ह्या 21 दिवसात मी काय करणार आहे. कारण ती लव्ह स्टोरी आमच्या घराने पाहिलेली आहे माझी लग्नानंतरची, मग ती तुम्हाला कळली पाहिजे. मी आता माझी बायको त्यानंतर म्हणजेच नंदिनी ही तिच्या माहेर आलेली आहे, तर मी आता मोहिते सदनच्या बाहेर उभा आहे, कारण मी आता 21 दिवस तिथेच राहणार आहे, असं जीवा सांगत असतो. आणि पार्थ सुद्धा हे सगळं पाहत असतो. जीवा म्हणत असतो की माझी आई म्हणते की बायकोचा हात धरलेला कधी सोडायचा नाही, तर मला तुमच्या सगळ्यांच्या हाताची गरज आहे, म्हणून मी तुमच्या मदतीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. रोज तुम्हाला एक व्लॉग माझा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मदतीसाठी या आणि माझ्या नंदिनीला परत मिळवा आणि हॅशटॅग नंदिनी ए ना याला फॉलो करून नंदिनीला टॅग करा. हे सगळं जीवा बोलत असतो आणि मनापासून जीवा या सगळ्या गोष्टी करत आहे. तेव्हा नंदिनी सुद्धा तो व्हिडिओ पाहत असते. नंदिनीला तर कळतच नाहीये की जीवा हे सगळं काय करतायत, काय होऊन बसले हे सगळं, असा विचार तिच्याही डोक्यात चालू आहे. आणि इकडे पार्थ पाहतोय तर काव्या आणि मानिनी खुश झालेल्या आहेत. काव्या म्हणत असते की नक्कीच हा तुमचा जीवा जो आहे तो नंदिनीला मिळवणार आहे. त्याचबरोबर रम्या आणि वसू सुद्धा हसत असतात, म्हणत असतात हे काय तर नवीनच, ह्याने काय सुरू केलं हे असलं, असं त्या दोघांचंही चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर रम्या आणि वसू म्हणत असतात की नाही हे सगळं यांचं काय जे काय चाललंय ना ते काय मला पटत नाहीये, पण मजा मात्र येते. आणि तेवढ्यातच तो जीवा सगळ्यांना दाखवू लागतो, तो म्हणजे की तिथे जीवा कुठे राहतोय, त्याने ती रिक्षा आणलेली आहे. आणि मग जीवाचा हा व्हिडिओ तो वॉचमन म्हणजे गुड्डू सुद्धा पाहत असतो आणि गुड्डू सुद्धा हे सगळं अगदी मनापासूनच करत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे पार्थ तो व्हिडिओ पाहतो आणि पार्थ म्हणतो खरंच. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच त्याला पिहू म्हणते की बघितलं का पार दादा, जीवा दादा नंदिनी वहिनीसाठी किती करतोय, जसं काव्या वहिनी तुझ्यासाठी करते. खरंच ते दोघं लवकर एकत्र आले पाहिजेत. इकडे पार्थच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. पार्थला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. फायनली इकडे पार्थला जीवाचं जे म्हणणं आहे ते पटत असतं. खरंच नंदिनीला मिळवण्यासाठी जीवा जे काय करत आहे त्या गोष्टी खरंच खूप मोठ्या असतात. सगळेजण जीवाचं भरभरून कौतुक करू लागतात. परंतु इकडे आता रम्या आणि वसू म्हणत असतात की कसं आहे बघूया ना कसा मिळवतोय तो, आणि ती नंदिनी कशी येते शक्यच नाही ग, आपण आता काय करायला लागेल, कमेंट करावे लागतील ना. मग इकडे वसू म्हणते की हो ग, मग आपल्याला फेक अकाउंट काढावे लागतील भरपूर सारे. आणि दोघींचंही बोलणं चाललेलं असतं, म्हणजे आता इन्स्टावरती फेक अकाउंट काढायचे आणि त्यावरून त्या दोघीही कमेंट करणार असतात.
इकडे मानिनी आणि काव्या दोघीही पाहत असतात आणि मग इकडे नंदिनीला आय लव्ह यू म्हणत जीवा तो व्हिडिओ समाप्त करतो आणि म्हणतो नंतर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इकडे काव्या म्हणत असते की मानिनी काकू आता ना खरंच म्हणजे जीवा जो आहे तो नंदिनी ताईला घेऊन येणारच आणि मी इकडे पार्थचं मन जिंकणार आहे असं काव्या म्हणत असते. त्याच वेळी पिहू आणि त्याचबरोबर पार्थने तो व्हिडिओ पाहिलेला असतो. आता नंदिनी ए ना असं रिक्षा सजवलेली आहे, त्या रिक्षामध्ये जीवा जाऊन बसलेला आहे. नंदिनी आता बाहेर आलेली आहे हे जीवाला कळत असतं. जीवा तिला हाय करतो आणि खिडकीतून नंदिनी पाहत असते, कारण नंदिनीचाही जीव कासावीस होत असतो जीवासाठी, कारण जीवा आता बाहेर अंगणात आहे. कारण नंदिनीला कळतच नाहीये की काय करू मी. जीवाने आता हा व्हिडिओ बनवलाय, जोपर्यंत मला मिळवणार नाही तोपर्यंत जाणार नाही असं हे सगळं त्याने सुरू केलेलं आहे. आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आता आत आलेली असते. तेवढ्यातच मानिनीने जीवाला कॉल केलेला असतो. मानिनी जीवासोबत बोलत असते. जीवा म्हणत असतो की काय आहे हे सगळं. गुड्डू सुद्धा पाहत असतो. गुड्डू सुद्धा म्हणत असतो की भरपूर व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ, कारण गुड्डू इकडे येऊन पुन्हा जीवाला व्हिडिओ दाखवू लागतो आणि म्हणतो बघितलं का कुठं पोहोचलाय असं गुड्डू सांगू लागतो. जीवा म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण आपल्याला हे करावं लागणार आहे. नक्की काय करायचं पुढं हा विचार जीवाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि मग गुड्डू म्हणत असतो की खरंच ही गोष्ट सुद्धा खूप चांगली आहे, कुठंतरी जाणवत आहे. नक्कीच तुम्हाला तुमची नंदिनी भेटणार, कारण गुड्डूची पिंकी काय इकडे यायला तयार नाहीये. आणि आता जीवाने गुड्डूला सांगितलंय माझी नंदिनी एकदा माझ्याबरोबर आली की मी तुला तुझी पिंकी मिळवून देतो. आणि दोघंही खुश असतात. जीवाला एक चांगला पार्टनर आता बाहेर मिळालेला आहे, तो म्हणजे गुड्डू. आणि गुड्डू सोबत जीवा सगळ्या गोष्टी आनंदाने करत आहे. तर इकडे नंदिनीने आता वरण भात ताटात घेतलेला असतो. आई तिथं आलेली असते आणि आई म्हणते अगं नंदिनी तुला एक व्हिडिओ दाखवायचा होता. लगेचच नंदिनी म्हणते की नाही गरज, पाहिलाय मी व्हिडिओ, बस झालं ते कौतुक, काही गरज नाहीये. तेव्हा आई म्हणते अगं पण तू कोणता व्हिडिओ पाहिलाय म्हणतेय. मी तर तुला आरुषीचा व्हिडिओ दाखवणार होते. आरुषीच्या हॉस्टेलमध्ये पांढरा ससा आलेला आणि त्याने धुडगूस घातलेला त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी तुला पाठवणार होते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते नाही मी जीवांच्या व्हिडिओबद्दल बोलत होते. तेव्हा आई म्हणते अगं तुला एवढी काळजी वाटते, कसं आहे माहिती आहे का, तुझे डोळे आहेत ना ते बोलके आहेत, काही झालं तरीही ते लपवू शकत नाहीयेत, एवढं लक्षात ठेव. इकडे मानिनी म्हणत असते की जीवा हे सगळं काय चाललंय तुझं रे, आता तू बाहेर राहणार आणि रिक्षात राहणार आहे, कळतंय का तुला, कुठून आणलीस ती रिक्षा सांग बरं मला आधी. तेव्हा जीवा म्हणतो अगं माझा एक मित्र आहे ना, आणि माझी आणि नंदिनीची सुरुवात आहे ना प्रेमाची ती रिक्षामधूनच झालेली आहे, त्यामुळं मला ही आयडिया सुचलेली आहे, कारण आम्ही दोघं रिक्षामधूनच एकमेकांशी कनेक्टेड झालेलो आहोत. त्यामुळं मला ही रिक्षा हा पर्याय सुचलाय. तो माझ्या मित्राची आहे, तो एक महिना कुठेतरी बाहेर गेलाय, मग त्याच्याकडून मी आणली ती रिक्षा, भाडे देतोय त्याला, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं सुद्धा जीवा सांगत असतो. पण आई म्हणते अरे रिक्षात कसं झोपणार आहे, कसं शक्य आहे ते, तुला माहिती आहे का तू कोण आहे. जीवा देशमुख आहे, जीवा विक्रम देशमुख, कळतंय का तुला. पण जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. जीवा म्हणतो की नाही आई, मी ठरवलंय ना एकदा म्हणजे झालं, मी आता इकडे या रिक्षातच राहणार आहे, जोपर्यंत माझी नंदिनी माझ्याकडे येत नाही तोपर्यंत, असं तो सांगू लागतो. तेव्हा ती म्हणते मी नंदिनीशी बोलू का. तेव्हा जीवा म्हणतो की नाही आई काही गरज नाहीये या सगळ्या गोष्टी करण्याची, असं जीवा इकडे मानिनीला सांगू लागतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असतो आणि त्याचबरोबर तो म्हणतही असतो की काहीही झालं तरीही #जीवानंदिनी एकत्र येणार. तेव्हा मानिनीला तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, मानिनी देशमुखला मिळवण्यासाठी विक्रम देशमुख वॉचमनच्या रूममध्ये जर राहिले असतील तर ह्या जीवाला रिक्षामध्ये राहण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मानिनी म्हणू लागते तुला कोणी हे विक्रमने सांगितलं. तेव्हा जीवा म्हणतो की हो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा म्हणत असतो की काय हे आई, आणि तू मला आता सांगते माघार घे. अगं काही नाही, 21 दिवस, फक्त 21 दिवस दे, नंदिनी माझ्याबरोबर देशमुखांच्या घरी आलेली असेल असं जीवा सांगत असतो. मानिनीला खरं तर वाईट वाटत असतं की आपला लेक अशा कंडिशनमध्ये बाहेर राहणार आहे, कारण नंदिनीला मिळवण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे. तर इकडे जीवा म्हणत असतो की हो आई बरोबर आहे, पण आता तू टेन्शन घेऊ नकोस बरं. आणि मानिनीला तो सांगतो की आराम कर,
कारण मला माहिती आहे तिथली परिस्थिती तुम्ही हँडल करा, इथलं मी करतो. आणि तुला सांगू का, इथे ना शारदा काकू आहेत, त्या करतायत माझ्यासाठी सगळं. आणि नंदिनीला सुद्धा काळजी वाटते, नंदिनी सुद्धा बाहेर येते, पाहते. आणि मला सांग, नंदिनीला विसरायचं नाही आहे म्हणून तर मी इथं आलेली आहे ना. जर नंदिनीला विसरायचं असतं तर मी इथं आलो असतो का, असं जीवा सांगू लागतो. त्यानंतर फोन ठेवला जातो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्याने 2 बोटांपैकी 1 बोट पकडायला सांगितलेलं असतं. आणि नेमकं मानिनी ते बोट पकडते आणि त्याच्यामध्ये ती म्हणते की आता मी माझ्या देशमुखांना परत मिळवणार आणि जीवा नंदिनी ताईला परत घेऊन येणार. कारण आमच्या दोघांची लव्ह स्टोरी, आमच्या चौघांची लव्ह स्टोरी जी आहे ती पूर्ण होणार, असं म्हणत काव्याने मानिनीला मिठी मारलेली आहे. पार्थ बाहेर आलेला असतो, त्या दोघींना पाहतो. एकतर काव्याच्या हातामध्ये तो बोका आहे आणि त्या बोक्याला घेऊन काव्या तिथं आहे. आणि मग पार्थ पाहतो तर मानिनी आणि काव्या दोघीही खूप आनंदात असतात आणि एकमेकींना मिठी मारून असतात. इकडे नंदिनी आता ताट बनवत असते, कारण जीवासाठी जेवण द्यायचं आहे. आणि मग वरण भात, त्याच्यावर तुपाची धार, लोणचं, पापड हे अशी जीवाची फरमाईश नेहमीच असायची. त्यामुळं नंदिनीने वरण भात बनवलेला आहे आणि ते ताट आईच्या हातात दिलेलं आहे. आईला सांगते की हे ताट तू जीवांना नेऊन दे. आणि मग जीवाला ते ताट द्यायला सांगितल्यानंतर मग मात्र नंदिनी आईला सांगते की दे. तेव्हा आई म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुझ्या डोळ्यामध्ये ते प्रेम दिसतं, तू कितीही लपवलं तरी तुझ्या डोळ्यामध्ये तेव्हा काळजी, प्रेम जे आहे ते स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं तू नको तो गोष्टींचा विचार करू नकोस. त्यामुळं आईला ते सांगते की हे बघ आई, त्यांना सवय एकदम भस्कन ते भातात हात घालतील, गरम आहे, भाजेल त्यांच्या हाताला. हा जो वरण भात आहे ना तो जीवांना नेऊन दे. आई म्हणते की काही निरोप द्यायचा आहे का तुझ्या नवऱ्याला. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की नाही, काही निरोप वगैरे नाही द्यायचा. असं म्हणत नंदिनीने ते जेवणाचं ताट जे आहे ते आईकडे पाठवलेलं असतं. इकडे पार्थ कासावीस होत असतो. त्याच्या हातामध्ये ते स्केच असतं आणि ते काव्याचं जे स्केच आहे ते स्केच तो पाहत बसलेला असतो. पार्थ म्हणत असतो की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते वेगळ्या गोष्टींकडे वळत चाललेलं आहे. कारण पार्थला वाटत असतं की काहीही असलं तरीही काव्या ज्या आहेत त्या प्रयत्न करतायत, पण त्या गोष्टीचा जो आधीचा राग आहे की त्यांनी माझ्यापासून लपवलेला आहे, या गोष्टीचा त्रास इकडे होत असतो. आणि मग तिचं स्केच पाहत तो बघत असतो आणि म्हणत असतो काय करू. तेवढ्यातच त्याचं मन त्याच्याशी बोलायला येतं. ते बेडवरती बसलेलं असतं आणि ते म्हणत असतं काय झालं, कसल्या टेन्शनमध्ये, असं त्याचं मन त्याला विचारू लागतं. तेव्हा ते म्हणत असतं की काय नाही रे, मी ना हे बघ हे नाईट क्रीम लावतोय काव्याची. कसं आहे, काव्या म्हणाल्या होत्या मला नाईट क्रीम आहे पण डेला लावली तरी चालते. तू पण नव्हती का लावली मागच्या वेळेस जेव्हा बाबा तुला बोलवायला आले होते. असं म्हणत पार्थला तो आठवण करून देत असतो. आणि पार्थने खरंच ती नाईट क्रीम लावलेली असते आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर तिथे विक्रम आलेला असतो आणि तेव्हा मात्र विक्रमने पारची चांगली स्टिंगर केलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो बरोबर आहे ना, कसं आहे काव्या ती क्रीम लावतात ना तेव्हा खरंच खूप गोड दिसतात रे, पण तुझ्यापर्यंत आता त्यांच्या भावना पोचतच नाहीये, काय चाललंय हे. मग तेव्हा तर तुला सगळं चालायचं. मला सांग, काव्याला मिळवण्यासाठी तू एवढे प्रयत्न करत होतास आणि आता काव्या तुझ्याकडे येते तरीही तुला प्रॉब्लेम आहे, असं इकडे पार्थला तो विचारत असतो. त्यासोबतच पार्थ म्हणत असतो की बास रे, कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही 16 डिसेंबरचा तो राग नाही जाते. मग पार्थला त्याचं मन म्हणतं की पण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता ना, तू ऐकून नाही घेतलेलं, म्हणजे आता तू रागवलंयस कशासाठी, का स्वतःवरच रागवलंय. म्हणजे मला तरी असं वाटतं ती सिच्युएशन आणि स्वतःवर तू रागवलेला आहे. कारण काव्याने प्रत्येक वेळेस तुला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पण तूच त्यांचं ऐकून घेतलेलं नाही, असं इकडे पार्थचं मन सांगत असतं. आता मात्र पार्थ पाहतच राहतो. पार्थ म्हणत असतो की काय करू मी नक्की, कशा पद्धतीने गोष्टी सोडवू. कारण काव्याला तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत, परंतु मला कुठंतरी वाटत आहे की या गोष्टींपासून काय करू. आता पार्थला प्रश्न पडला, काय करू, कसं करू, काव्याची समजूत घालू का, काव्याला समजून घेऊ का, हे सगळं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता पुन्हा तो स्केच हातात घेतो आणि काव्याच्या ते स्केचसोबत बोलू लागतो
इकडे जीवाचे नखरे वेगळेच सुरू आहेत. बंटी रडत आहे, गुड्डू व्हिडिओ बनवत आहे. तेव्हा मात्र रुद्र तिथे येतो आणि रुद्र म्हणू लागतो की काय झालं. तेव्हा इकडे गुड्डू सांगत आहे की भूक लागली खूप, मी काही खाल्लेलं नाहीये असं म्हणत रडत रडत व्हिडिओ बनवत असतो. तेव्हा मात्र जीवाला तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझ्या प्रेयसीपर्यंत जर हा व्हिडिओ म्हणजे माझ्या पिंकीपर्यंत पोहोचला तर ती नक्की माझ्याकडे येईल, म्हणून मी असा व्हिडिओ बनवलाय. जीवा म्हणतो पण तुला भूक नाही लागली का, तू काही खाल्लंयस का. तेव्हा तो म्हणतो हो मी मगाशी भेळ खाल्लेली ना, मला नाही आहे भूक. आणि मग इकडे जीवा म्हणतो मी काय करू, माझ्या पोटाचं काय होईल. जीवा मात्र विचार करत बसलेला आहे. तेवढ्यातच नंदिनी वरून खिडकीतून त्याला वारंवार पाहत असते. आई का पोचलेली नाहीये ही काळजी नंदिनीला पडलेली असते. तेवढ्यातच शारदा जेवणाचं ताट घेऊन येते आणि इकडे विचारते जीवाला वरण भात चालेल का. जीवा म्हणतो की हो. आणि मग आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा वरण भाताकडे एकदम हात घालतो आणि नंदिनीने सांगितलेली गोष्ट खरी ठरलेली असते. जीवाचा हात भाजलेला असतो आणि आई मात्र म्हणत असते की नंदिनी हेच म्हणत होते, म्हणजे तिने तुम्हाला बरोबर ओळखलेलं होतं की तुम्ही काय करणार आहात. आत्ताही तिने वरती खिडकीत उभारून तुमच्याकडे पाहत असणार आहे, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. तर इकडे आता जीवा आणि नंदिनी यांचंही जुळू लागलंय. नंदिनीलाही बरं वाटतं. जीवाच्या हाताला थोडा चटका लागलेला असतो भाताचा. तेव्हा मात्र शारदा त्याला समजवते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्याने एक बोका आणलेला आहे आणि त्या बोक्याला घेऊन बेडवरती तिने झोपवलेला आहे तिच्या शेजारी. त्या बोक्यावरती पांघरून घालते आणि काव्या जोरात ओरडते गुड नाईट बोक्या. आणि नेमकं ते सगळं पार्थला ऐकायला जातं आणि पार्थ समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं त्याला जाणवू लागतं. आणि काव्याने मग मात्र आता त्या बोक्याला पांघरून घातलंय आणि गुड नाईट म्हणत ती झोपी लागलेली आहे. परंतु इकडे काव्याच्या रूममध्ये पार्थ कसा येणार आणि त्यांची भेट कशी होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.